57व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे सहकारी देवेंद्र फडणवीस जी, या विभागाचे ज्यांना अतिशय सांस्कृतिक विभागाचं एकदम जमून गेले ते सुधीर भाऊ मुनगंटीवारजी आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी, आमदार मनीषाताई आहेत, विकास खारगेजी आहेत आणि सर्व सत्कार मूर्ती अशोक सराफजी, सुरेश वाडकरजी। खरं म्हणजे मी सर्व पुरस्कार प्राप्त गौरव मूर्तींचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे अष्टपैलू आणि ऑलराऊंडर हे शब्द ज्यांना लागू होतात ते अशोक सराफजी खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे। त्यांना महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोत्तम पुरस्कार आज प्राप्त होतोय, त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो। सलग 50 वर्ष असंख्य भूमिका करून देखील ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काहीतरी करून दाखवण्याची भूक आजही कायम आहे। आणि मगाशी देवेंद्रजी म्हणाले 75 वर्ष झाले तरी सुद्धा ते अजूनही अगदी त्यांची उमेद कायम आहे। खरं म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि म्हणून मराठी मातीला आणि मराठी माणसाला तुमचा सार्थ अभिमान आहे। खरं म्हणजे त्यांचा अमृत महोत्सव म्हणजे 75 साजरी करत असताना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय। हे त्यांच्यासाठी आणि आपल्या सरकारसाठी देखील एक अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे आणि अख्ख्या सिनेसृष्टीसाठी देखील आनंदाची बाब आहे। अवघ्या महाराष्ट्रासाठी हा केवळ अभिमानाचा नाही तर अमृताहून गोड हा क्षण आणि आजचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देतो। गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपल्या सरकारने प्रदान केला आणि त्यावेळी देखील त्यांना पुरस्कार देण्याची संधी आणि सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं। खरं म्हणजे आज 3 वर्षाचे पुरस्कार आपण सलग एकाच वेळेस देतोय। सुधीर भाऊंनी सगळा बॅकलॉग भरून काढलेला आहे। खरं म्हणजे हे सगळे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मला वाटतं आम्हाला सरकार स्थापन करावं लागलं आणि अनेक पुरस्कार असतील, अनेक या राज्यामधले जी काय शिल्लक राहिलेली कामं करण्याची संधी देखील आम्हाला मिळाली। खरं म्हणजे अशोक सराफ यांचं आडनाव जरी सराफ असलं तरी त्यांची काही दागिन्यांची पेढीबिडी काही नाहीये ना।
मात्र त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर सोने चांदी हिरे मोत्यांची अक्षरशः उधळण केलेली आहे. आधी नाटक, मग चित्रपट आणि कालांतराने टीव्हीवरही अवतरलेल्या अशोक सराफ यांनी स्वतःच्या मर्यादा आणि सामर्थ्य अचूक ओळखून आपली कारकीर्द पद्धतशीरपणे बांधली आणि खऱ्या अर्थाने या तिन्ही माध्यमातील त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांनी प्रेक्षकांची देखील अभिरुची संपन्न केली. खरं म्हणजे अशोक सराफ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसवलं देखील आणि त्यांच्या अभिनयाने आपले जगणं सुसह्य देखील केलं. आज अशोक मामा मग चालेल ना, आपलेच आहेत, परिवारातले आहेत. आपण एक सगळं अख्खं कुटुंब आहे, आपलं एक परिवार आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान करून थोडीशी त्यांच्या कार्याची किंबहुना त्यांचा परतफेड करण्याचा छोटासा आमचा त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा थोडासा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून प्रसिद्धीचं इतकं वलय मिळून देखील कधी त्यांनी आपलं जमिनीशी नातं तोडलं नाही. जी जमिनीशी आणि मराठी माणसाची जी नाळ त्यांनी जोडली आहे ती अखंडपणे कायम ठेवण्याचं काम त्यांनी केलं. अत्यंत शांत स्वभावाच्या अशोक सराफ यांनी चित्रपट नव्हे तर मराठी रंगमंचही गाजवलं आणि हिंदीतील पाहिलं आपण सुपरस्टार यांच्या सोबत देखील रुपेरी पडदा त्यांनी गाजवला. आणि पण त्यांचं मन मात्र रमलं ते मराठी मातीमध्येच, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. आणि मराठी रसिकांनी अशोक भाऊंना खूप भरभरून प्रेम दिलं, हे देखील आपण सगळे जाणतो. आज त्यांचा महाराष्ट्र भूषण म्हणून सत्कार होतोय. हा पुरस्कार जरी त्यांना मिळत असला तरी त्यांच्यातला साधा माणूस, त्यांचा निरागस चेहरा महाराष्ट्रासाठी कायम भूषणावच राहील असं देखील मी या ठिकाणी सांगतो. यश, पैसा, प्रसिद्धी सगळे मिळाल्यावर देखील त्यांच्यातली माणुसकी केवळ शिल्लक नाही तर त्यांनी जागी ठेवलेली आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे रंगमंचाच्या मागे काम करणाऱ्या आणि विस्मृतीत गेलेल्या काही निवडक कलावंतांना देखील त्यांनी जेव्हा जेव्हा आवश्यकतेनुसार मदत केली. हाही त्यांचा स्वभाव आपल्या समोर नक्कीच भावून सगळ्यांना जाणार आहे. आणि खरं म्हणजे त्यांना पुरस्कार देऊन आपल्या महाराष्ट्र शासनाने या पुरस्काराचीच उंची वाढवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या पुरस्कारात बेटर हाफ आपल्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांचाही मोठा वाटा आहे. कारण आपण म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या मागे कुणाचा हात असतो ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून मी खरं म्हणजे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अवघं पाऊणशे वैमान म्हणत अशोक सराफ यांना हीच ऊर्जा त्यांच्या 100पर्यंत कायम मिळत राहो अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. दुसरे आमचे पुरस्कार्थी ज्यांना आपण लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करत आहोत ते त्यांच्या बाजूलाच आहेत, सुरेशजी. आणि अत्यंत कष्टपूर्वक आणि आपली सांगीतिक कारकीर्द त्यांनी उभी केली. मराठी आणि हिंदी नव्हे तर गुजराती, बंगाली, सिंधी, मल्याळी, भोजपुरी अशा अनेक भाषांमधून त्यांनी गाणी त्यांची प्रचंड गाजली. सुरेशजींचा सुरेल आवाज आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतो, जागेवर खिळवून ठेवतो. वाडकर आणि लता मंगेशकर
यांचे क्रोधी चित्रपटातील चल चमेली बाग में हे पहिलं गाणं प्रचंड गाजलं आणि लता दीदींनी त्यांना पहिल्यांदा गाण्याची संधी दिली आणि आज त्यांच्याच नावाचा पुरस्कार सुरेश वाडकरांना मिळतोय. हा एक विलक्षण योगायोग आहे आणि आपल्या सगळ्यांना आनंददायी देखील आहे. त्याप्रमाणे ज्येष्ठ दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने देखील गौरवलंय. ज्येष्ठ अभिनेत्री अरुणाजी इराणी, ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती, ज्येष्ठ अभिनेत्री हेलनजी यांना स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रमाणे ज्येष्ठ दिग्दर्शक जे.पी. दत्ता, दिग्दर्शक विदू विनोद चोप्रा निगम यांना स्वर्गीय राज कपूर पुरस्कार याने सन्मानित केलं. आजच्या कार्यक्रमातील सर्व गौरवमूर्तींना, पुरस्कारार्थींना मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील खूप मोठं योगदान या सर्वांनी दिलंय आणि या क्षेत्रातील त्यांची कामगिरी इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी, ऊर्जादायी ठरेल अशी आशा आहे. आणि म्हणून मराठी चित्रपट सृष्टीला एक गौरवशाली परंपरा आहे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपण या सर्वांचा सन्मान केला त्यातून आपण पाहिलंय. आणि म्हणून कलाकारांच्या मागण्यांची किंबहुना त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी नक्की सरकार प्रयत्न करेल. मगाशी सुधीर भाऊंनी सांगितलं, माझी त्यांची चर्चा नेहमी होते, देवेंद्रजी आमची चर्चा होते की या मुंबईमध्ये उत्तम अशी फिल्म सिटी आपण करू, जगाला हेवा वाटेल अशा प्रकारची उत्तम, कारण आपल्याकडे तसं सगळंच आहे, पोटेन्शियल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मुंबईतल्या फिल्म सिटीत शूटिंगसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था ज्या ज्या काही आवश्यक आहेत त्या देखील नक्की दिल्या जातील. आणि मगाशी वन विंडो सिस्टीमचं आपण सांगितलं सुधीर भाऊ, आणि त्याचबरोबर आपण राज्यात नव्या 75 नाट्यगृहांची देखील उभारणी करतोय. आणि कला संस्कृती क्षेत्राला आपण प्रोत्साहन देताना त्या खऱ्या अर्थाने जसं आपल्या राज्यामध्ये अनेक प्रकल्प सुरू आहेत, राज्याचा सर्वांगीण विकास आपण करतोय, सर्वसमावेशक असा विकास आपण करतोय. आदरणीय प्रधानमंत्री महोदय मोदीजींना देखील आपण अनेक प्रकल्पांना बोलवलं. अगदी जेव्हा जेव्हा आपण त्यांना बोलवतो आनंदात ते येतात. आणि या राज्याचा सर्वांगीण विकास आपल्याला खऱ्या अर्थाने मी आवर्जून सांगेन की जे आपलं सरकार यायच्या अगोदर जे प्रकल्प थांबले होते, अडले होते, ते सगळे प्रकल्पांना चालना देण्याचं काम आपण केलं. आज एकच प्रकल्प आपल्याला माहित आहे, एकच सांगेन मी उदाहरण, शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक, देशातला 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज, जिथे 2 तास लागायचे तिथे 15 मिनिटांमध्ये आपण जाऊ शकतो, येऊ शकतो. त्याचेही प्रधानमंत्री महोदयांनी शुभारंभ केला. मी आवर्जून सांगेन त्याचं भूमिपूजन देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना प्रधानमंत्री महोदयांनी केलं आणि लोकार्पण देखील प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झाले. असे अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. खरं म्हणजे हे प्रकल्प राज्याचा विकास, आज आपलं राज्य उद्योगामध्ये देशामध्ये नंबर 1 वर आहे. आणि म्हणून या प्रकल्पांबरोबर राज्याच्या विकासाबरोबर या राज्यातल्या नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवणं देखील आवश्यक आहे. आणि म्हणून तुमचा विभाग देखील अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून सुधीर भाऊ, आपण या सर्व कलाकारांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न सरकार म्हणून करू, एवढी आपल्याला खात्री मी देतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो.
मनापासून धन्यवाद देतो. 3 वर्षाचे पुरस्कार देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि आम्हाला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं, हे देखील आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मंचावरच थांबण्याची विनंती करते, कारण आता आपण प्रदान करणार आहोत गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार 2022. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकरजी, आमदार मनीषा कायंदेताई, प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विकास खरगे साहेब आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चौरे साहेब यांना. या पुरस्काराचं स्वरूप आहे सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि ₹10 लाख. यावर्षीपासून या पुरस्काराची रक्कम दुप्पट झाली आहे आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत आपल्या सर्वांचे लाडके आवडते गायक पंडित सुरेश वाडकर. पाहूया त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी ही ध्वनिचित्रफीत. गेली 6 दशके संपूर्ण महाराष्ट्राला ईश्वरी साक्षात्काराच्या तोडीचा स्वरानुभव देणारे आणि अस्सल अभिजात संगीत कलेने श्रोत्यांना एक अनुभूती देणारे सुप्रसिद्ध दिग्गज गायक म्हणजे माननीय पद्मश्री डॉक्टर श्री सुरेश ईश्वर वाडकर. सुरांची अलौकिक देणगी आणि आपल्या वडिलांच्या तीव्र इच्छेमुळे आपण वयाच्या 4थ्या वर्षी संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. सूर संसद या फिल्म संगीत स्पर्धेत आळवलेल्या आपल्या सुरांनी थेट चित्रपट सृष्टीचं द्वार ठोठावलं आणि बघता बघता मराठी, हिंदी, तमिळ, ओडिसी, कोंकणी अशा कैक भाषांमधील गाण्यांनी जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध केलं. 2007 साली महाराष्ट्र गौरव पुरस्कार, 2011 साली सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार, अत्यंत मानाचा असा पद्मश्री पुरस्कार, सन्मानाची बरसात आपल्यावर सातत्याने होत असताना आपण आजीवासन संगीत अकादमीची स्थापना करून संगीत सेवेत स्वतःला झोकून दिले. आपल्यासारखा गुणग्राही, यशवंत आणि गुणवंत गायक महाराष्ट्राला लाभणे हे महाराष्ट्राचे भूषण आहे. आपल्या उत्तुंग कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनास अभिमान वाटत आहे. म्हणूनच आपणास गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करताना आम्हाला प्रचंड अभिमान वाटत आहे. सन्मान स्वीकारण्यासाठी मी पंडित सुरेश वाडकर यांना मंचावर येण्याची विनंती करते. टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करूया.
पंडितजींनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. व्यासपीठावर सर्वच माझे मित्र, आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सुधीर भाऊ, दीपक भाऊ, खरगे साहेब आणि माझे माईबाप, रसिक माईबाप, आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप भाग्यशाली आहे मी. माझी माँ स्वर सरस्वती लताबाई मंगेशकरांच्या नावाचा हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या तर्फे आज मला मिळतोय. याच्यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो. मी खूप भावुक झालोय. आत्ताच 2 वर्ष होत आहेत, पण जाणे त्यांच्यासाठी हा शब्द अजूनही खलतो, कारण त्या कधी जाणार नाहीतच आहेत. रोजच त्यांना ऐकण्याचं वेड आहे मला, आपल्या सगळ्यांनाच. पुन्हा एकदा शासनाचा खूप खूप आभारी आहे. ऐ जिंदगी गले लगा ले, हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. पंडितजी खूप खूप अभिनंदन आणि मनापासून आभार. थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद, नमस्कार. आणि आता आपण वळणार आहोत ज्या पुरस्काराची आपण सगळे अगदी आतुरतेने वाट बघत आहोत, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023. या पुरस्काराचं स्वरूप आहे सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि रुपये 25 लाख. पुरस्काराचे मानकरी आहेत जे आपल्या सगळ्यांसाठी अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ आहेत. अभिनय सम्राट अशोक सराफ. अशोक सराफ यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी एक ध्वनिचित्रफीत आधी आपण बघूया आणि मग त्यांना मंचावर निमंत्रित करूया. माननीय श्री अशोक लक्ष्मण सराफ. मराठी नाटक, मराठी हिंदी मालिका, मराठी आणि हिंदी चित्रपट अशा मनोरंजनाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनयाचा खोलवर ठसा रसिकांच्या मनावर कायम स्वरूपी रुजवणाऱ्या या महानायकाचा जन्म मुंबई येथे झाला. सम्राट अशोक किंवा अशोक मामा म्हणून संबोधले जाणारे तुम्ही दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करून आजवर 300हून जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात आपल्या अभिनय सामर्थ्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बनवा बनवी अशी बनवा बनवी, बनवा बनवी अशी बनवा बनवी. एक उत्तम नायक, एक उत्तम खलनायक, सर्वोत्तम विनोदी अभिनेता म्हणून आजवर रसिकांना आपण भुरळ घालत आलात. 5 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्म फेअर पुरस्कार,
पांडू हवालदार या चित्रपटासाठी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार अशा अनेकविध पुरस्कारांनी आजवर तुम्हाला सन्मानित केलं गेलंय. आपल्या समृद्ध आणि सशक्त अभिनय शैलीने आपण संपूर्ण महाराष्ट्राला संतोष रूपी अमृताने तृप्त केलं आहे. अभिनय क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनास अभिमान वाटत आहे. आणि म्हणूनच या आपल्या अतुलनीय कामगिरीबद्दल 2023 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या वतीने हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक मामांना आता प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते आणि त्याबरोबरच त्यांच्या सुविद्य पत्नी चतुरस्र अभिनेत्री सौभाग्यवती निवेदिता सराफ यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करते. पुरस्काराची रक्कम 10,25,000 केली. बरेचदा रिपीट करा. कामगिरीबद्दल 2023 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या वतीने हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक मामांना आता प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते आणि त्याबरोबरच त्यांच्या सुविद्य पत्नी चतुरस्र अभिनेत्री सौभाग्यवती निवेदिता सराफ यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करते. पुरस्काराची रक्कम 10,25,000 केली. बरेचदा रिपीट करा. आली आहे त्यासाठी शासनाचे सुद्धा मनापासून आभार आणि टाळ्यांच्या जोरदार कडकडाटात आता हा पुरस्कार अशोक सराफ यांना प्रदान केला जाणार आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. अनाऊन्स केल्यानंतर ॲड बाकी या सुखद आणि सुंदर क्षणी अशोक मामांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि तत्पूर्वी एक छोटीशी मला सूचना द्यायची आहे. या कार्यक्रमाचा कळस अध्याय आपण आता बघितला आहे. अशोक मामांचा आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन इथे सन्मान केला आहे आणि त्याचबरोबर आपण कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त एक इथे छोटासा आपण प्रति सोहळा दाखवणार आहोत. सर्वात शेवटी अतिशय रोमहर्षक नेत्रदीपक असा तो सोहळा, त्याच्या सुखद स्मृती घेऊन आपण घरी जाणार आहात. सर्वांना विनंती आहे कृपया बसून घ्या, कारण इथून मावळे आणि छत्रपती शिवरायांची शोभायात्रा राज्याभिषेकाची येणार आहे आणि अतिशय नेत्रदीपक असा हा सोहळा असणार आहे. कृपया बसून घ्या. मी अशोक सराफ यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, सांस्कृतिक मंत्री श्री सुधीरजी मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, शालेय मंत्री दीपक केसरकर साहेब, खरगे साहेब, मनीषा कायंदे साहेब, या सगळ्यांना
मी अभिवादन करतो. हे तुमच्यामुळे शक्य झालं. महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा पुरस्कार, 1 नंबरचा पुरस्कार हा आज मला तुम्ही प्रदान केलात. त्याचा मला खरोखरच आनंद होतोय. कारण ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो, जी महाराष्ट्राची भूमी माझी म्हणजे कर्मभूमी आहे, अशा गोष्टीचा मला तुम्ही सत्कार करावा, याच्यासारखी दुसरी मोठी गोष्ट कुठली असणार नाहीये. महाराष्ट्र शासनाचं मी त्याकरता मनोमन अभिनंदन करतो की त्यांनी मला या पदाला नेऊन बसवलं. कारण ज्या लोकांना हा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्राप्त झालाय, ती यादी एवढी मोठ्या लोकांची आहे की त्या मोठ्या लोकांच्या मध्ये मला त्यांनी नेऊन बसवलं, ही माझ्यासाठी कधीही न विसरण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. आता एकंदर माझ्या कार्याचं बोलायचं झालं तर 50 वर्षाचं सगळी कारकीर्द. आता म्हणजे असं झालं की काही आठवत पण नाही काय काय केलंय, कुणावर काय केलं. पण एक मात्र आहे की या माझ्या प्रवासावर मध्ये ज्यांनी मला मदत केली, म्हणजे मग ते दिग्दर्शक, माझे सहकलाकार, माझ्याबरोबर काम करणारे छोटे छोटे वर्कर सुद्धा, ज्यांनी मला म्हणजे कळत नकळत का होईना पण कुठेतरी मदत केलेली आहे, त्यांनी जर सतत मला असा पाठिंबा दर्शवला नसता तर मला वाटत नाही मी या पदाला पोचलो असतो. तेव्हा ही सगळी त्यांची किमया आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुम्ही लोक. या महाराष्ट्राचा जो प्रेक्षक आहे, अतिशय बुद्धिमान प्रेक्षक, आणि त्यात सुद्धा एक अतिशय खडूस प्रेक्षक. त्यांना आवडलं तर आवडलं, नाहीतर नाही. आवडलं तर डोक्यावर घेतील, नाहीतर विचारणार सुद्धा नाही, बघणार पण नाहीत. आणि अशा लोकांमध्ये काम करणं ही म्हणजे तारेवरची खरंच कसरत आहे हो. ते तुम्हाला जर त्यांना आवडलं तर निश्चित तुम्हाला डोक्यावर घेतील, पण काही म्हणून आपण त्यांच्यापुढे सादर करू नाही शकत. आपल्याला नेहमी भान ठेवावं लागतं की आपण काय करतोय हे तुम्हाला आवडेल. आमच्या आवडण्याचा प्रश्न वेगळा, दिग्दर्शकाला आवडते की नाही काही माहीत नाही, पण जे काही आहे ते समोर बसलेल्या लोकांना आवडलं पाहिजे. हा नेहमी दृष्टिकोन असावा. आणि मी तोच दृष्टिकोन ठेवला सतत. कारण श्रेष्ठ शेवटी तुम्ही नाही आला तर आम्ही काय करायचं, आम्ही घरीच. म्हणून तुम्हा सर्वांचे सुद्धा आभार. तुमचे हे उपकार मी कधी फेडेन मला काय माहीत नाही, पण किंबहुना मी फेडू पण शकणार नाही. पण माझ्या मनात, माझ्या हृदयात हे तुमचं प्रेम सतत राहील याबद्दल मला जराही शंका वाटत नाही. माझा हा सत्कार तुम्ही केलात, मला एवढ्या मोठ्या पुरस्कारांनी तुम्ही गौरव केलात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.